राज्यात महावितरणकडून राज्यभर स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू असतानाच या मोहिमेला आता तीव्र विरोध होऊ लागला आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून ठाण्यासह अनेक शहरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले। महावितरणच्या स्मार्ट मीटर प्रकल्पाविरोधात ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केले। स्मार्ट मीटर हटवा, ग्राहकांना लुटणे बंद करा, महागडी वीज नको, स्मार्ट मीटर नको अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकार आणि महावितरणच्या धोरणाचा निषेध केला। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलात अचानक वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून ही योजना ग्राहकांच्या हिताची नसून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने ही मोहीम तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मनसेने केली आहे। यावेळी अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका करत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेच्या खिशावर डाका टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। वाढीव वीज बिलाचा जाब सरकारने द्यावा, नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केल्यास मनसे राज्यभर तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा दिला। दुसरीकडे महावितरणकडून मात्र स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अधिक अचूक मोजमाप होते आणि पारदर्शक बिलिंग प्रणाली तयार होते असा दावा केला जात आहे। वाढीव बिलांचा संबंध मीटरशी नसून प्रत्यक्ष वीज वापराशी असल्याचेही महावितरणचे म्हणणे आहे। मात्र वाढत्या तक्रारी आणि विरोधामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता राज्यातील महत्त्वाचा राजकीय आणि सामाजिक विषय बनला असून येत्या काही दिवसात सरकार याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात फिराल तर शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे, माझं स्वतःचं देखील, पण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2000 रुपये बिल येत होता त्याला 4000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5000 रुपये बिल येत होतं त्याला 10000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय। स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला। इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं। जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा। सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत। जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12000 रुपये बिल आले, 2500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12000 रुपये बिल आले। चाळीतल्या माणसाला जर 12000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे। जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल। शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे। ज्यांना 10000 रुपये बिल आहे, ज्यांना 10000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत, की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचंय की ओव्हर टाइम करायचं याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल। बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय। ही कुठली माणुसकी आली? ही कुठली माणुसकी आली? तुम्ही न सांगता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असतील तर या सगळ्यांना विरोध होईल। याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी तिथे जाईल, जो कोणी अधिकारी तिथे जाईल, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल। खरं तर नियम असा सांगतो की ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं ना। सो हे बळजबरी मीटर लावायचं काम काय, टार्गेट दिलं जातं। ही मुलं मला त्या दिवशी येऊन भेटली, जी मीटर लावतायत ती मुलं मला काही दिवसापूर्वी येऊन भेटली होती आणि त्याने आम्हाला सांगितलं, अधिकारी आम्हाला टार्गेट देतात की दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे। तर अधिकाऱ्यांनी काय कंपन्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात का टार्गेट द्यायला? तो बळजबरी पण जिथे कुठे लावत असतील तर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा। खात्रीने सांगतो की तो मीटर बदलला जाणार नाही, माणूस बदलला जाईल। विजया थलपतीने जसं त्याच्या राज्यामध्ये करून दाखवलं, का वाटतं राज्याची
अहो, आपले मुख्यमंत्री हा व्यापारी आहे, तो हे ही सगळी व्यापारी संघटना आहे. यांना लोकांची काही घेणं देणं. आता एवढी जर लोक महाराष्ट्रभर विरोध, 3 लाख तक्रारी आल्या, ते स्वतः म्हणतात. 3 लाख लोक कमी होतात का? माझं मत आहे की या सगळ्या लोकांचा विरोध आहे ना, लोकांना ज्या गोष्टीचा विरोध आहे ती गोष्ट करू नका. बळजबरी आमच्यावर प्रत्येक गोष्ट का लागताय? म्हणजे निवडणुका आल्या की लाडकी बहीण सारखी एखादी योजना आणायची आणि नंतर त्या 1,500 रुपये त्या बाईला द्यायचे आणि लाईटच्या बिलाच्या रूपाने तिच्याकडनं 10,000 रुपये काढायचे. हे कसले भाऊ? हे लुख्खे भाऊ आहेत सगळे. अधिकाऱ्यांना असा कुठला टार्गेट दिला जातोय की ते सांगतात की तुम्ही हा टार्गेट अचीव्ह करा. अधिकारी जी मुलं खाली मीटर लावतात त्यांना टार्गेट दिला जातोय की दिवसाला एवढे मीटर तुम्हाला बदलावेच लागतील. तुम्ही त्या मुलांशी बोललात जी काम रस्त्यावर